शरयू हांडे नावाचे कार्यकर्ता आहे, त्यांच्या कार्यकर्त्याची आपल्या कार्यकर्त्यांनी अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. नाही, कायदा व सुव्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणाची मारहाण करून अपहरण जर केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर कारवाई ही केली गेली पाहिजे. आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत, त्या कार्यकर्त्याला सुद्धा 2-3 महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं. पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. मग त्याच्यावर कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल. जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल, ही भूमिका तशीच चुकीची आहे. फक्त जर पोलीस नाहीतर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात. तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो ज्याने तिथं मारहाण केली. आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पोलिसांनी बघितलं जावं. पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल हे योग्य नाही. दादा, तुम्ही म्हटलं होतं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातल्या व्यक्तीला सुद्धा ईडीची नोटीस आलेली आहे. कोण आहे ते व्यक्ती? ईडीची नोटीस आली असं मी म्हणत नाही. मी इन्कम टॅक्सची नोटीस आली असं कदाचित काल बोललो असेल. जर इन्कम टॅक्सच्या ऐवजी ईडी बोललो असेल तर थोडंसं कन्फ्युजन झालं. पण अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आलेल्या आहेत, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. ते खेवलकरांवर जो काही काल सांगण्यात आलं की त्यांचं एक आंतरराज्यीय रॅकेट आहे महिलांचं आणि मुलींचं, ज्यांनी 28 वेळा तिथे रूम बुक केले आणि काही अश्लील किंवा जे आक्षेपार्ह व्हिडिओ आहे ते महिलांचे आहे. आणि रुपाली चाकणकर त्या संदर्भात फार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. नाही, रुपालीताईंना मला फक्त विनंती करायची आहे की या बाबतीत तुम्ही आक्रमक झालाच आहात, पण हगवणे प्रकरणं असेल, इतरही काही महिलांचे विषय आहेत. त्याच्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडेताई ज्या महिला आहेत, 2 वर्ष झालं त्या न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आत्मधन करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी कुठंच भूमिका तिथं घेतली नाही. हे दुर्दैव आहे. आता ते भूमिका घेत असतील आणि हा जो प्रांजल नावाचा व्यक्ती आहे त्याने जर काही चुका केल्या असतील तर खडसे परिवाराला सुद्धा सांगितलेलं आहे की त्या विषयाच्या बाबतीत त्याच्यावर जी कारवाई करायची ती करा. पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की खडसे साहेबांनी जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, पुराव्यासकट त्या ठिकाणी ते बोलले, तेव्हा कुठंतरी त्यांचे जे जावई आहेत प्रांजल, त्यांना कुठंतरी सेटअपमध्ये अडकवलं गेलं, अशी भूमिका ही खडसे परिवाराकडनं आम्ही तिथं घेतली होती. तो विषय वेगळा होता. आता त्या विषयाला धरून तुम्ही जेव्हा मोबाईल बघितले, त्यांचं काही डॉक्युमेंट्स बघितले, त्यानंतर तुम्ही हा जो तपास आहे जो दुसऱ्या डिरेक्शनकडे घेऊन जात असता आणि त्याच्यामध्ये जर कायदा व सुव्यवस्थेचं नाहीतर काही चुकीच्या गोष्टी सापडल्या असेल तर त्याला वेगळे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सुरू केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ते चुकीचे असतील तर जी कारवाई तुम्हाला करायची ती तुम्ही करा. विषय आमचा कुठला होता की पहिल्या विषयाच्या बाबतीत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि घरापर्यंत पोहोचला. पण मग त्याच्यात जर तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी असेल तर मग त्याला वेगळे कलम आहेत, वेगळं इन्व्हेस्टिगेशन आहे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचं. इंडिया आघाडीच्या बैठकीत का नाही, पण उद्धव ठाकरे साहेब हे मोठे मनाचे नेते आहेत. जेव्हा आपण विचारासाठी लढतो, सामान्य लोकांसाठी लढतो, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशासाठी लढतो, तेव्हा आपण पुढे बसलो का मागे बसलो हे महत्त्वाचं नसतं. आपण कशासाठी लढतो हे महत्त्वाचं असतं. आणि ही भूमिका कदाचित उद्धव ठाकरे साहेब घेतील जेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न विचाराल असं मला तरी वाटतं. दादा, NDAमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सामील आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रात, मात्र बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात त्यांना स्वतंत्र लढता येत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या अडकलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना वेगळी भूमिका मनामध्ये आहे की भाजपच्या विरोधात आपल्याला जायचं आहे. कारण का भाजप आपल्याला नेहमी त्रास देते, आपल्या मंत्र्यांना तिथं त्रास देते, त्याच्याचबरोबर कार्यकर्त्यांना त्रास देते. आणि बऱ्याच ठिकाणी जिथं अजितदादांचे आमदार आहेत तिथं भाजपली नवीन प्रवेश हे करून घेतलेले आहेत आणि तिथं राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भाजपचा मोठा संघर्ष आता तिथं उभा होणार आहे. तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं झालं आहे. पण महाराष्ट्रात आत्ता लगेचच म्हणजे 4 वर्षानंतर 100% ते वेगळे लढतीलच, पण आता लगेचच भाजपच्या विरोधात जाणं हे योग्य ठरणार नाही. म्हणून महाराष्ट्रातला राग हा कुठेतरी बिहारमध्ये काढतात असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर
असंही असेल की त्यांना आदेश आला असावा दिल्लीवरनं की तुम्ही अजूनपर्यंत तरी पुरोगामी विचाराचे आहात असं तुम्ही दाखवता, आणि जर तुम्ही तिथे म्हणजे कुठं बिहारमध्ये उभा राहिलात तर जे काँग्रेसची मतं आहेत, नाहीतर जे तेजस्वी यादवच्या पक्षाची मतं आहेत, ते कुठंतरी विभाजन होईल असं त्यांना तिथं वाटतं. पण कदाचित भाजपला हे कळलं नाही की दादांचा नाहीतर अजितदादा पक्षाचा एक कार्यकर्ता जो अहिल्यानगर शहरामध्ये आमदार आहे संग्राम जगताप, ते आता भाजपची भाषा बोलायला लागलेले आहेत. पक्षप्रिय आणि अतिशय समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करणारे वक्तव्य तिथं करत आहेत. आता त्यांच्याबरोबर इतरही समाज जो पुरोगामी विचाराचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आहे, तो आता त्यांच्याबरोबर राहिलेला नाही आणि अजितदादा कुठेही त्या आमदारांवर कारवाई करत नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपचं हे जे काही रणनीती आहे बिहारमध्ये अजितदादांच्या पक्षाचे लोक उभं करून काँग्रेसची मतं खायचं, हे सुद्धा चालेल असं वाटत नाही. दादा, तुळजापूरमध्ये जे ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहेत त्या व्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणाची मारहाण करून अपहरण जर केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर कारवाई ही केली गेली पाहिजे. आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत, त्या कार्यकर्त्याला सुद्धा 2-3 महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं. पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. मग त्याच्यावर कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल. जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल, ही भूमिका तशीच चुकीची आहे. फक्त जर पोलीस नाहीतर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात. तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो ज्याने तिथं मारहाण केली, आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पोलिसांनी बघितलं जावं. पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल ते योग्य नाही.